तर तुम्ही बघू शकता का ही पुरी खूप छान अशी फुगलेली आहे आणि ती बराच वेळ ही अशीच राहिलेली आहे। तर सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तर पीठ चाळून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता 1/4 कप रवा घेतलेला आहे आणि 1/4 कप हा मैदा घेतलेला आहे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, थोडं तेल टाकायचं आणि आता आपल्याला हे सर्व कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे रवा, मैदा, तेल, मीठ हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जशी गरज पडेल तसं पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। आपण पोळ्यांसाठी जसं पीठ मळतो सैल तसं नाही मळायचं, थोडं घट्टच मळायचं। तर तुम्ही बघू शकता आता पीठ मळून झालेलं आहे। आता याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मी ते मळून घेणार आहे। आता पीठ छान असं मळून झालं की त्याला पुन्हा आपल्याला एकदा तेल लावायचं आहे आणि पूर्णच पिठाला आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। आता 15 मिनिटांनंतर हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपण तेल लावलेलं होतं मळून घ्यायचं आहे। आता त्यातलं आपण अर्धं पीठ काढून घेऊया आणि अर्धं पीठ पुन्हा झाकून ठेवूया। आता आपण याचा एक रोल करून घ्यायचा आहे आणि त्याच्या सारख्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता अशा व्यवस्थित लाट्या करायच्या आहे। म्हणजे त्याला चिरा वगैरे नाही गेल्या पाहिजे, पूर्ण प्लेन दिसल्या पाहिजे। तर त्या लाट्या झाल्या की आपण त्या लाट्यांना दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे। आपल्याला इथे पुऱ्या लाटताना पीठ नाही लावायचं, तेलच लावायचं आहे। तर आपण असं दोन्ही साईड तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण पुरी लाटून घेऊया। पुऱ्या ह्या जास्त जाड नाही ठेवायच्या, एकसारखं लाटणं फिरवून एकसारखी अशी पुरी आपण इथे लाटून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आहे। तर आता आपण ही पुरी तेलामध्ये सोडूया, तेल गरम झालेलं होतं। तर तुम्ही बघू शकता काही सेकंदांमध्येच पुरी ही खूप छान फुगलेली आहे आणि आता आपण काही सेकंदांनंतर ही बाजू पलटी करून देऊया, म्हणजे ती खालच्या साईडने छान अशी तळल्या जाईल। तर आता खालची बाजू देखील सोनेरी झाली की आपल्याला ही पुरी काढून घ्यायची आहे। तर छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपली पुरी देखील छान फुगलेली आहे। तर मी इथे अजून एक पुरी तुम्हाला तळून दाखवते। तर ती देखील छान अशी फुगलेली आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या पुऱ्या ह्या बराच वेळ फुगलेल्याच राहतात, त्या अशा नरम होत नाही। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की पुऱ्या बनवून बघा। तर तुम्ही बघू शकता ह्या सुरुवातीच्या पुऱ्या आहेत आणि ह्या मी नंतर बनवलेल्या आहे। तर सुरुवातीच्या देखील पुऱ्या अजून तशाच फुगलेल्या दिसत आहे आणि ह्या नंतरच्या देखील फुगलेल्या आहे। तर सर्व पुऱ्या ह्या जशान तशाच आहे आणि जरा देखील तेलकट दिसत नाही आहे। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजिबात तेल राहिलेलं नाही आहे। तर आपण थोडं जवळून बघूया, जरा देखील पुरी तेलकट वाटत नाही आहे आणि त्याला तेलही नाही आहे आणि अजूनही फुगलेलीच आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे।